हैदराबाद गॅझेटनुसार जर काही नोंदी होत्या आणि तेव्हापासून जर आंध्र प्रदेशामध्ये मिळतंय, महाराष्ट्रामध्ये ती नोंद का नाही होऊ शकली? आणि वसंतराव नाईकांसारखे या समाजाचे नेते मुख्यमंत्री राहिलेले आहेत, बराच काळ राहिलेले आहेत, तर अशा वेळी बंजारा समाजाच्या या मागणीकडे दुर्लक्ष का झालं इतकी वर्ष? आणि अचानक आता जेव्हा आंदोलन होतंय तेव्हा ते केवळ हैदराबाद गॅझेटच्या आधारे होतंय की या सगळ्या इतर बाबींच्या आधारे? नाही. आता याच्यात गोष्ट एक महत्त्वाची ही आहे की तुम्ही म्हणाल की याच्या आधी का झालं नाही, तर मी त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो की जेव्हा सूची पाठवल्या गेली नाही आणि हे लोक जेव्हा म्हणजे खरं तर 1952ला जेव्हा ह्या सगळ्यांना विमुक्त केल्या गेलं, त्यावेळेस नेहरूंनी आवाहन केलं होतं की ह्या सगळ्या विमुक्त जमाती ज्या आहेत या देशासाठी लढलेल्या जमाती आहेत, ह्या सगळ्यांपेक्षा विशेष आहेत आणि यांची सूची पाठवा. ती काही राज्यातून पाठवल्या गेली, काही राज्यातून पाठवल्या गेली नाही. महाराष्ट्रातून ती दुर्दैवाने गेली नाही. म्हणजे टेक्निकली काही गोष्टी जर लक्षात घेतल्या मुंबई प्रांत होतं आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र 56ला अस्तित्वात आलं आणि भाषावार प्रांत रचनेच्या नंतर. पण गंमत अशी आहे की तेव्हा पण ती चूक दुरुस्त झाली नाही. म्हणजे जेव्हा आपण रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेटचं पुन्हा इथे चर्चा होते, हैदराबाद गॅझेटचा विषय येते असताना रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट हे काय सांगतं की ज्या एखाद्या राज्यातून दुसऱ्या जमातीला किंवा त्या प्रदेशाला जेव्हा आपण सम्मिलित करून घेतो त्यावेळेस त्याचे जे काही पूर्वलक्षी अधिकार आहेत, हक्क आणि अधिकार, त्याला कुठलीही बाधा पोहोचू नये. ते बंजारांच्या बाबतीत महाराष्ट्रात झालं नाही. महाराष्ट्रात झालं नाही असं कसं म्हणता येईल? झालं ना. म्हणजे ते अधिकार राहायला पाहिजे होते. हो, ते दिल्या गेले नाहीत. आता ते दिल्या गेले नाही ही गोष्ट जेव्हा वसंतराव नाईक मुख्य प्रवाहामध्ये राजकारणाच्या आले, राज्याचे मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ही गोष्ट ही कुठेतरी सरकारच्याकडून नकळतपणे किंवा ती राहून गेलेली आहे. तर त्यासाठी म्हणून त्यांनी जी थाडे कमिटी जी आहे, थाडे कमिशन जे आहे महाराष्ट्र सरकारचं, ते 1961ला त्यांनी काय सांगितलं की या जमाती आहेत आणि यांना जमातीमध्ये इन्क्लूड करावा असंही एक शिफारस केली आणि राज्याच्या पातळीवर यांना रिझर्वेशनचं एक कवच म्हणून 4% रिझर्वेशन विमुक्त जाती भटक्या जमाती